प्रीत जडली हृदयी भाग 29 मागील भागात साक्षीने त्याच रात्री कोणाला तरी फोन केला. उद्याचं प्लॅनिंग माहीत आहे ना तुला? सगळं नीट झालं पाहिजे. कोणालाच डाऊट नाही झाला पाहिजे. आता पुढे. साक्षी व्हीलचेअरवर बसून रेलून बोलत होती. तिचे लाल झालेले डोळे सुडाने पेटून उठले होते. रूममध्ये फक्त डिम रेड लाईट होती. तिच्यासोबत तिथे कोणीच नव्हतं. फक्त फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीलाच तिच्या प्लॅनविषयी माहीत होतं. मला माझा हिस्सा पाहिजे. 2 दिवसात तिला संपवतो की नाही बघ. एकदा ती इन्फॉर्मेशन तुझ्या हातात दिली की मग पूर्ण कंपनीची मालकीण तू आणि मी तुझा राजा. फोनवरील व्यक्ती तोंडात शर्ट धरून मिश्किल हसत बोलली. साक्षीनेही त्याला हसून कसता दिला. ओके, डन. साक्षीने फोन ठेवला. आज तुषार दुपारी 4 वाजता त्याच्या रूमवर गेला. एवढ्या दिवसाच्या कामाचा स्ट्रेस थोडाच कमी झाला होता. त्यामुळे त्याला थोडं हलकं हलकं वाटत होतं. त्याने 3 दिवसात काव्याला खूप मिस केलं होतं, पण अजून त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली नव्हतीच. त्यामुळे तो तिला फोन लावून बोलू शकत नव्हता. पण 3 दिवस झालं त्याने तिला पाहिलं नव्हतं. मागील 2 महिन्यांपासून त्याला तिला 1 मिनिट का होईना पाहायची अनामिक इच्छा व्हायची. त्याने त्याचा मोबाईल ऑन केला आणि गॅलरी ओपन केली. समोर काव्या तिच्या खुर्चीवर बसून काम करतानाचा फोटो होता. त्यात ती एकदम क्यूट दिसत होती. एक हात माऊसवर ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने केसाची बट कानामागे सारली होती. तोच क्षण तुषारने तिच्या गपचूप कॅमेरामध्ये कैद केला होता. दिवसभराच्या थकव्याने त्याला झोप लागली. अधूनमधून त्याचे गुप्तचर त्याला काव्याला माहिती पुरवत होते. त्यामुळे सध्या तरी ती सेफ आहे या विचाराने तो निवांत होता. त्याला 7 वाजता वेदांत हॉटेलवर डिनरसाठी जायचं होतं. डिनर झालं की त्याला रात्रीची फ्लाईट होती. तो रात्रीच वापस पुण्याला येणार होता. त्याने 6चा अलार्म सेट केला आणि मग झोपून गेला. 4-4:30च्या दरम्यान काव्याने तिचं पूर्ण वर्कआउट कंप्लीट केलं. आज थोडं लवकरच घरी जायचं होतं तिला, म्हणून ती वेगाने काम करत होती. ट्रिंग ट्रिंग समोर टेबलवर ठेवलेला फोन वाजला. ते मात्र अजूनही कीबोर्डवर हळूवार बोटं फिरवत होती. फोनमध्ये अचानक लाईट चमकली आणि तिने पटकन फोनवर नजर टाकली. स्क्रीनवर तिची कझन राणीचा फोटो पाहिला आणि तिने कशाचाही विचार न करता पटकन फोन हातात घेतला. एक गोड स्माईल तिच्या ओठांवर पसरली. तिने त्या एक्साइटमेंटमध्येच फोन उचलला. हॅलो. काव्याने फोन उचलून कानाला लावला. हाय डिअर, कशी आहेस? मी मस्त. आणि तू? काव्या डोळे उंचावत म्हणाली. राणीचा आवाज ऐकून झालेला आनंद राणी तिच्या बोलण्यावरून ओळखत होती. माझी कुणाला काळजी आहे का? राणीने उगी नाराज असण्याचं नाटक केलं. अगं, असं काय बोलतेस? तुझी काळजी कोण करत नाही, सांग बरं. काव्याला ती अशी का बोलते समजत नव्हतं. हो का? साधा एक कॉल पण केला नाहीस तू मला. आठव तुझा लास्ट कॉल कधी आला होता मला ते? राणीने गाल फुगावून विचारलं तसं काव्याने इकडे दाताखाली जीभ चावली आणि मग तिला आठवलं की जसं ती HR झाली होती तसं तिने राणीला एकही कॉल केला नव्हता आणि तुषार दिल्लीला गेल्यामुळे तिचा सगळा वेळ तर कामातच निघून जायचा. यावेळेत राणीने तिला व्हॉट्सॲप मेसेज पण केले होते, पण काव्याने एकही मेसेजचा रिप्लाय दिला नव्हता. ते अगं कामाने वेळच मिळाला नाही गं, काव्य इतकुसे तोंड करत म्हटली. हो ना, आता HR झाली ना तू, मग कशी येईल आठवण माझी? आणि अजून एक एक मिनिट हां, तू त्या तुषारच्या कंपनीत काम करतेस हे पण माझ्यापासून लपवून ठेवलंस ना? इट्स व्हेरी बॅड काव्या. माझं लग्न झाल्यावर मी एवढी परकी झाले का गं तुला लगेच? राणी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. आणि इकडे काव्याचे नाजूक हृदय धडधडू लागलं. राणी आणि तिचे चांगले संबंध होते. दोघी खूप जवळच्या होत्या, एकमेकांना समजून घ्यायच्या. काव्या आणि तिचं बोलणं अनेकदा झालं होतं, पण काव्याने ती NGOमध्ये काम करते ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. तसं तुषार आता त्याच्या फॅमिलीचा एक हिस्सा होता, पण तिला उगाच असं सर्वांसमोर त्याची ओळख आपला बॉस म्हणून करून द्यायचीच नव्हती. प्रश्न फक्त कामाचा नव्हता, तुषारच्या मनाचाही तिने विचार केला होता. एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आणि आपण त्याची ओळख करून द्यायची हे तुषार सरांना आवडणार नाही. तिने मग शांतच राहायचं ठरवलं होतं, पण राणीशी ती हे सर्व शेअर करू शकत होती. पण तिला सांगायचं ती विसरून गेली होती आणि याच गोष्टीचं आता राणीला वाईट वाटत होतं. राणीच्या मुसमुसण्याचा आवाज आला आणि काव्या भानावर आली. सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार. मी विसरले गं. काव्याला खरंच आता मनातून वाईट वाटत होतं. हे बघ काव्या, प्लीज तुला माझा राग येत असेल तर सांगत जा. पण प्लीज असं गोष्टी लपवून तू मला आणखी लांब नको करूस. आधीच तर मी एवढा लांब राहते आहे, त्यात तुझं असं वागणं मला अजून लांब राहत असल्याचं फील येते.
राणी अजूनही तिथेच होती. "हे चुकलं राणी. हवं तर तू इथे आल्यावर पाहिजे ती शिक्षा दे मला. पण प्लीज सोड ना घरात. तुझ्याशिवाय आता आहे तरी कोण माझं?" काव्य तिला समजावत म्हणाली. तशी ती आणखीनच पवळली. खरंच, कोण होतं तिचं? ती एकटीच तर होती. सगळे तिच्या आयुष्यातून लांब निघून गेले होते. मावशी पण अमेरिकेला गेली होती. सध्या तरी ती एकटं आयुष्य जगत होती. तिला काय त्रास होत असेल याची राणीला नक्कीच जाणीव होती. बरं जाऊ दे. पण मी तुझ्यासोबत नेहमी असणार आहे. तू कितीही विसरलीस मला तरी मी नाही विसरणार तुला, राणी म्हणाली. राणी, बस ना यार आता. काव्या काकुळतीला आली तसं राणीने पण विषय जास्त ताणून धरला नाही. बरं, ते सोड. मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. राणीने आता मागचा सर्व विषय सोडला आणि ती तिच्या मेन मुद्द्यावर आली. जी गोष्ट सांगण्यासाठी तिने काव्याला फोन केला होता. गुड न्यूज? कसली? काव्य आश्चर्याने म्हणाली. मनात ती विचार करत होती, हिच्या लग्नाला झालंच किती? फक्त 2 महिने आणि ही एवढ्या लवकर गुड न्यूज देते? तिच्या डोक्यात विचार चालू होता. कसला विचार करतेस? काव्य काहीच बोलत नाही. पण समोरून राणी म्हणाली. काही नाही. गुड न्यूज कसली? काव्याने तिच्या मनाचा अंदाज राणीला लागू दिला नाही. अगं, पुढच्या वीकमध्ये आम्ही इंडियामध्ये येतोय. रवीच्या आजी-आजोबांनी बोलावलं आहे. मग आपल्यालाही भेटता येईल, राणी उत्साहाने म्हणाली. काव्याच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. तिने आनंदातच पीसी ऑफ केला. फोन तिच्या कानाला तसाच पकडलेला होता. तिने तिची पर्स घेतली आणि तशीच फोनवर बोलत पायऱ्या चढत खाली आली. राणी इंडियाला वापस येते ती मनातून खुश झाली होती. तिने थोडा वेळ राणीशी बोलून फोन ठेवून दिला. घरी गेल्यावर कॉल करते म्हणून फोन कट केला होता तिने. तिने पटकन ऑटो पकडला. ती गल्ली बोळात राहत होती, त्यामुळे ती तिच्या घरच्या रस्त्यावरून चालत होती. अचानक तिथे 2 माणसे धावत आली. एकाने पाठीमागून तिच्या डोक्यावर कपडा टाकला आणि तिचं तोंड बंद केलं आणि दुसऱ्याने तिचे हात खचकन बांधले. त्या माणसाने काव्याला पटकन उचलून घेतलं आणि खांद्यावर टाकलं. काव्या, हेल्प मी, हेल्प मी म्हणून जोरात ओरडत होती. त्या माणसाने तिचे हात घट्ट बांधले होते. तोंडावर कपडा टाकल्यामुळे तिला ते लोक कुठे घेऊन जात आहेत हे समजत नव्हतं. ती आतून खूप घाबरली होती. नक्कीच आपल्याला कोणीतरी किडनॅप करतंय. पण का? कशासाठी? तिच्या थरथरणाऱ्या हृदयात प्रश्नांची गर्दी पडली. डोळ्यातून अश्रू येत होते. ती मदतीसाठी ओरडत होती. हातपाय हलवत होती, पण तिचे सर्व प्रयत्न निरर्थक होते. थोड्याच वेळात तिथे एक काळी गाडी आली. गाडीचा दरवाजा आपोआप उघडला. त्या माणसाने तिला गाडीत सीटवर ढकलून दिलं आणि आपल्या अंगातील वरचं जॅकेट काढून टाकलं आणि तो तिच्या समोरच्या सीटवर जाऊन बसला. तसा दुसऱ्या व्यक्तीने गाडी चालू केली. इकडे 6चा अलार्म जोरजोरात वाजत होता. तुषारचा अजूनही डोळा उघडत नव्हता. शेवटी त्याने खाडकन डोळे एकदम उघडले. समोर एका बंद खोलीत स्वतःला पाहून तो शांत झाला आणि त्याला रिॲलिटीची जाणीव झाली. त्याने फोन हातात घेतला. मिस्टर विक्रमचा फोन येत होता. तो त्याला डिनरसाठी बोलवत होता. त्याचे जवळपास 10 मिस कॉल पडलेले होते. त्याने त्याला रिटर्न कॉल केला. अचानक झोपेतून घाबरून उठल्यामुळे त्याला घाम आला होता. त्याने त्याच्या स्वप्नात काव्याचा रडका चेहरा पाहिला होता. ती हेल्प मी म्हणून त्याला मदत मागत होती. वेदनेने विव्हळत होती. तो तिला असं त्रासात पाहू शकत नव्हता, पण त्याला कुठं माहीत होतं की काव्य खरंच प्रॉब्लेममध्ये आहे ते. तो तर स्वप्न समजून बसला होता. तो तेथून उठून बाथरूममध्ये गेला. बेसिनचं थंडगार पाणी त्यानं त्याच्या चेहऱ्यावर मारलं आणि जाणवणाऱ्या थंडाव्यामुळे तो थोडा रिलॅक्स झाला. पण मनात सतत काव्याचे विचार येत होते. शेवटी त्याने त्याचा फोन ओपन केलाच. "हॅलो सर, पलीकडून तुषारचा गुप्तचर. मॅडम कशा आहेत? कुठे आहेत? मला आत्ताच्या आत्ता मॅडमच्या सगळ्या डिटेल्स पाहिजे." तो मोठ्या आवाजात बोलला. "सर, मी आत्ताच मॅडमना त्यांच्या रेग्युलर ऑटोने जाताना पाहिलं." तुषारचा आवाज बोलताना एवढा मोठा आणि कडक वाटत होता की समोरचा गुप्तचर त्याला दबकतच बोलला. "मॅडमच्या मागे घरापर्यंत गेला होतास का?" त्याने पुन्हा खात्री करून घेण्यासाठी विचारलं आणि तो त्याला चाचपडत बोलू लागला. "ते सर, मॅम त्यांच्या घरापर्यंतच्या कच्च्या रस्त्यापर्यंत जाताना मी पाहिलं. नंतर त्या वळणाला वळल्या. थोडंच अंतर राहिलं आहे म्हणून मी मागे नाही गेलो." बोलताना त्याची बोबडी वळू लागली आणि तो तिच्या मागे घरापर्यंत गेलाच कसा नाही म्हणून तुषारला त्याचा आणखी राग आला. "हाऊ डेअर यू लीव्ह हर अलोन? तुझी तिला एकटी सोडायची हिंमतच कशी झाली? आत्ताच्या आत्ता मॅडमच्या घरी जा आणि जाऊन खात्री करून घे की त्या व्यवस्थित पोहोचल्या आहेत की नाहीत ते." त्याने बोलून फोन कट केला. त्याला काव्याची काळजी वाटत होती. नाही नाही ते विचार त्याच्या मनात सुरू होते. एकतर तिच्यापासून एवढ्या लांब राहताना या 2 दिवसात त्याने स्वतःला कसंबसं कंट्रोल केलं होतं. त्यात ती एकटी पडली आहे. म्हणून ती कोणत्या प्रॉब्लेममध्ये येऊ नये असं त्याला मनोमन वाटायचं. म्हणून त्याने त्या गुप्तचरला तिच्या घरी जाऊन खात्री करायला सांगितली होती. थोड्याच वेळात त्याचा फोन वाजला. त्याने फोन रिसीव्ह केला. "सर,
मॅडम घरी पोहोचल्याच नाहीत अजून, गुप्तचर बोलला. तर मैत्रिणींनो, कसा वाटतोय भाग? भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. प्रीत जळली हृदयी भाग 30 मध्ये.